सृष्टीमध्ये जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा काय होतं? मला वाटतं एक आयडिया होती. ईश्वराच्या मनात एक आयडिया आली असेल की चला जग बनवूया, आणि त्यांनी या जगाची निर्मिती केली. म्हणजे सृष्टीचे सगळ्यात मोठे आयडियाबाज ईश्वर आहे. तर त्या ईश्वराला तुम्ही कोणत्याही नावाने बोलवू शकता. भगवान, अल्लाह, गॉड. काही लोक त्यांना एक एनर्जी, अशी शक्ती मानतात ज्याची फक्त जाणीव होते. त्यांच्याच कृपेने एका फाउंडरच्या डोक्यामध्ये त्याची लाईफ चेंजिंग आयडिया येते. आज त्यांच्याच आशीर्वादाने सुरू करूया आयडियाबाज, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच, जिथे असेल आयडिया तुमची, पैसे आमचे. चला बोलूया आपल्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना. स्वागत करूया रूपम कॅपिटलची फाउंडर, फर्स्ट इन्व्हेस्टर अर्चना जहागीरदार. इनोव्हेटिव्ह डिझाईन्स, लक्झरी आणि ॲडव्हेंचरचे मास्टर, जेला लीडर्स क्लबचे फाउंडिंग लीडर, अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर, शी द पीपल आणि गायत्रीच्या फाउंडर जेली चोपडा. आयुर्वेदाला लाखो घरांपर्यंत पोहोचवणारे, परंपरा आणि परिवर्तनाचे परफेक्ट कॉम्बिनेशन, यंग एंटरप्रेन्योर्सचे फेवरेट अर्जुन वैद्य. डीसी फ्रॉम वॉशिंग्टन डीसी, संदेश शारदा. बोलूया आपल्या पहिल्या आयडिया बाजला. बऱ्याच वेळा असं होतं की प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या डोळ्यांच्या समोरच असतं, पण आपल्याला दिसत नाही. असेच एक भारतीय आहेत जे ग्लोबल प्रॉब्लेम सोल्युशन घेऊन येत आहेत आपल्याबरोबर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या आयडिया बाज, कपिल भाटियांचं. वेलकम टू आवर शो. थँक्यू. तुम्ही तुमच्या पिचसाठी तयार आहात? थोडं पाणी मिळेल का? कपिलजींना पाणी द्या प्लीज. थँक्यू. तर टायटन्स, आज मी बोलायला आलो आहे तुमच्या समोर. काय झालं? ही बॉटल? टायटन्स, आपण हेच तर करतो. बॉटल घेतो, पाणी पितो, फेकून देतो. तुम्हाला माहिती आहे का, आताच्या काळात भारतात प्रत्येक मिनिटाला 1 लाखापेक्षा जास्त पेट बॉटल कन्झ्युम होतात. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की यातील 50 ते 90% पेट बॉटल्स रिसायकल होतात. आणि इतकंच नाही, भारत विश्वभरात पेट रिसायकलिंगमध्ये सगळ्यात पुढे आहे. पण प्रत्येक मिनिटाला 10 ते 15 हजार पेट बॉटल्स रिसायकल होत नाहीयेत. जर आपण याचा एक ढीग बनवायला सुरुवात केली तर फक्त 15 ते 17 दिवसांमध्ये या बॉटल्सचा प्लास्टिकचा एक डोंगर बनेल, जो आपली सगळ्यात मोठी प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यापेक्षा मोठा बनेल. आपण दरवर्षी असे 18 ते 20 डोंगर बनवत चाललो. याच प्लास्टिक बॉटल्सना विणून एक गोष्ट बनवून मी कपिल भाटिया मुंबईहून तुमच्यासाठी घेऊन आलोय रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्सनी बनलेल्या कपड्यांचा एक ब्रँड, युनिरॅक. जर आपण विचार केला की प्लास्टिक बॉटल एक वेस्ट आहे, तर आपल्याला ती कचरा कुंडीमध्ये मिळेल. जर आपण विचार केला की हीच प्लास्टिक बॉटल एक रिसोर्स आहे, तर आपण त्याचे एक टी-शर्ट, जॅकेट किंवा ब्लेझर सुद्धा बनवू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका नॉर्मल कपड्याच्या तुलनेमध्ये जर आपण रिसायकल प्लास्टिक बॉटलचे कपडे बनवले तर त्यामुळे 30 ते 40% कार्बन एमिशनमध्ये ही कपात होते. युनिरॅकने मागच्या 4 वर्षांमध्ये जवळजवळ 2 लाख गारमेंट्स बनवलेत, ज्यात 20 लाख रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्सचा वापर झालाय आणि 6 लाख ते 7 लाख किलो कार्बन एमिशनची कपात झाली आहे. युनिरॅक एक डेली फॅशन वेअर ब्रँड आहे, जो तुमच्या फॅशनच्या गरजांना टिकाऊपणे पूर्ण करतो. युनिरॅकचा एकमात्र उद्देश आहे कार्बन एमिशन कमी करणे, 1% ॲट अ टाइम, 1 गार्मेंट ॲट अ टाइम. तर सांगा टायटन्स, तुम्ही युनिरॅकच्या या उद्देशाशी जोडून घेण्यास आणि भारताचा पहिला ग्लोबल सस्टेनेबल ब्रँड बनवण्यास तयार आहात का? थँक्यू. आम्हाला सांगा, या आयडियाची सुरुवात कशी झाली? सर, मला असं वाटतं की कोणत्याही बिझनेसमध्ये आयडियाची डिमांड कन्झ्युमरकडूनच येते. एका ट्रेड शोमध्ये मला
एक कस्टमर भेटला, त्याने येऊन विचारलं की तुम्ही रिसायकल्ड पेट बॉटल्सपासून जॅकेट बनवाल का? एक बिझनेसमॅन कोणत्याही गोष्टीसाठी कधी नाही म्हणत नाही. मी म्हटलं हो हो का नाही, बनवून देऊ. मला माहितीही नव्हतं कसं बनतं ते. त्यानंतर मी जाऊन रिसर्च केला, काहीच मिळालं नाही भारतामध्ये. मग काही महिन्यांनंतर एक माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की हे माझे एक आणखी मित्र आहेत जे कापड बनवतात, तुम्ही त्यांच्यासाठी काही सॅम्पल्स बनवा. तर मी सांगितलं की मी तर हे सगळं नाही करत. तर म्हणाले प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. तर मी त्यांच्याकडून कापड घेतलं, पाहिलं तर त्याच्यावर लिहिलं होतं आर्पेट फॅब्रिक. जे मी शोधत होतो ते माझ्या हातात आलं. त्याच्यामुळेच ही आयडिया आली. 6 महिन्यांनंतर मी पाहिलं की सगळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स भारतामध्ये स्ट्रगल करतात प्लास्टिक वेस्ट बरोबर. त्याच वेळेला आणखी एक गोष्ट झाली. माझा मुलगा जो त्यावेळी 8 वर्षांचा होता, तो घरी अभ्यास करत होता, ऑनलाईन शाळा होती. त्याने येऊन एक दिवस मला सांगितलं की पप्पा तुम्हाला माहिती आहे का 2050 सालापर्यंत समुद्रामध्ये माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल. आम्ही सगळ्यांनी हे ऐकलं होतं. तर मी म्हटलं हो हो आय नो. तर त्याने माझ्याकडे परत बघितलं आणि म्हणाला की मग तुम्ही सगळे काय करताय? त्यावेळी मला जाणीव झाली की आपली येणारी पिढी आपल्याला दोष देईल या प्रॉब्लेमसाठी. त्या दिवशी मी विचार केला की नाही, हीच वेळ आहे याला एका ब्रँडमध्ये कन्वर्ट करण्याची आणि ह्याने फक्त रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्सचा योग्य वापरच होणार नाही, तर कार्बन एमिशनही कमी होईल. हे जे तुमचं नाव आहे युनिरे, हे फारच युनिक नाव आहे. यामागे काय विचार फार आहे? साधा विचार आहे सर. आपण नेहमी गव्हर्नमेंटला दोष देतो, कॉर्पोरेशन्सला दोष देतो, सोसायटीला ब्लेम करतो, कचरा कोणी साफ करत नाही. तुम्ही आणि आम्ही काहीच करत नाही. तर युनिरेक स्टँड्स फॉर यू अँड आय रिसायकल. प्रतीकजी खूपच फॅशनेबल आहेत. तुम्हीच सांगा कसे वाटले कपडे? मला तर पाहून फार चांगलं वाटतंय आणि यांनी UNI म्हणून मला तसे जुळलंय या पूर्ण कामामध्ये. पण हे जे सुंदरी लिहिलंय, प्रोजेक्ट सुंदरी, ती एक वेगळीच रेंज आहे. हो, यात दुसरी गोष्ट आम्ही ही केली आहे की आपले जे उरलेले कपडे असतात ते आम्ही एका विमेन सेल्फ हेल्प ग्रुपला देतो. तो विमेन सेल्फ हेल्प ग्रुप हे ब्युटिफुल प्रोडक्ट्स बनवतो आणि म्हणून आपण त्यांनाही सुंदरी म्हणतो. हा संपूर्ण प्रोजेक्ट माझ्या आजीला समर्पित आहे. म्हणजे यांच्या लाईफमध्ये टाइम अँड अगेन एक डिवाइन इंटरव्हेन्शन येतो आणि मार्ग दाखवून जातो. कपिलजी, आम्ही ऐकलंय की आपल्या कोणी मिनिस्टर साहेबांनी पण तुमचे कपडे घातले होते, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? हो, हे फेब्रुवारी 2022 मध्ये झालं, जेव्हा माझ्या कम्पिटिटर ब्रँडचं मोदीजींनी एक जॅकेट घातलं होतं रिसायकल पेट बॉटल्सनी बनवलेलं पार्लमेंटमध्ये. तेव्हा मला वाटलं की अरे यांनी घातलं, आता माझे जॅकेट्स कोण घालणार? मग मी पाहिलं ऑनलाईन की कोणते मिनिस्टर मला ठीक वाटतात साईजच्या दृष्टीने, ज्याचा मला विचार करावा लागणार नाही की यांना फिट होणार की नाही. तर माझं दिल्ली जाणं काही कामामुळे झालं. तर मी 40 साईजचं जॅकेट घेऊन गेलो. मी तर ओळखत नव्हतं, कुणालाच ओळखत नव्हतं पॉलिटिकल साईडला. रात्री जाऊन ऑनलाईन पाहिलं की डॉक्टर जयशंकर कुठे राहतात. नाईस. Oh my God. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी त्यांच्या गेटवर होतो. मी जाऊन सांगितलं की मला फॉरेन मिनिस्टरला भेटायचं आहे. त्यांचे माळी होते तिकडे. ते म्हणत होते की हे जे तुम्ही करताय ते बरोबर नाहीये, मला माहिती आहे प्रोटोकॉल नाहीये, पण मला कुणाला त्रास द्यायचा नाहीये. त्यांचे माळी बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की सरांनी सांगितलंय की तुम्ही त्यांच्या ऑफिसला साऊथ ब्लॉकला त्यांचं ऑफिस आहे, तुम्ही तिथे जाऊन हे जॅकेट सोडून या. मी चालत होतो सकाळी 8:15 वाजता. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री ऑफिसच्या दिशेने लोक आले, त्यांनी ऑफिस उघडलं. मी सांगितलं मला फॉरेन मिनिस्टरला द्यायचं आहे. त्यांनी कुठेतरी फोन लावला, कुणीतरी आलं, जॅकेट पिक केलं आणि गेले. त्यानंतर जसा इंस्टाग्रामचा काळ आहे, मी त्यांना इंस्टाग्रामवर स्टॉक करू लागलो. फ्रायडेचा दिवस होता जेव्हा मी हे जॅकेट दिलं होतं. मंडे मॉर्निंग त्यांनी ते एका ऑनलाईन मीटिंगला घातलं आणि मी इतकंच म्हणू शकतो की मी त्या लोकांचा आभारी आहे. आपण त्यांना पॉलिटिशियन्स म्हणतो, पण मला वाटतं ते लीडर्स आहेत खऱ्या अर्थाने, की त्यांनी विचार केला आणि सामान्य माणसाला ही असं एन्क्लोज केलं जाऊ शकतं. ते जगभरात जातात. त्यांनी असं म्हणायला हवं की हे आमच्या भारतात बनतं आणि हे फुल्ली मेड इन इंडिया प्रॉडक्ट आहे. तेही वेस्ट टू वंडर. आणि किती रेसिलियन्स वाली स्टोरी आहे. खरंच ऍब्सोल्यूट पर्सिव्हरन्सची गोष्ट आहे. प्रत्येक एंटरप्रेनरने यांच्याकडून शिकायला हवं की जर तुमचं Thank you. एखादं स्वप्न असेल तर ते पूर्ण कसं करायला हवं. तुम्ही याचं उत्तम उदाहरण आहात. यू हॅव रिअली डन अ गुड जॉब. थँक्यू. मी तुमच्यासाठी हॅम्पर्स घेऊन आलोय. हॅम्पर्स वाव. म्हणजे तुम्ही गिफ्ट घेऊन आलात? हो मॅम. टायटन्ससाठी. अर्चना, तुम्ही हे घालणार आहात? नक्कीच. का?
का विचारलं? अर्चना खूप फॅशनेबल आहेत. आधी म्हणालात प्रतीक फॅशनेबल आहे, आता माझ्यावर निशाणा साधताय. पण मी हे सांगू इच्छिते की त्या टी शर्ट वर लिहिलं आहे पिकल बॉल. अर्जुन, टार्गेट मार्केट क्लिअर केलेलं आहे. तर ऍक्च्युली कपिलजी आणि मी आधी भेटलोय आणि हे टी शर्ट सुद्धा माझ्याकडे पिकल बॉल वाले. अच्छा, अरे व्हेरी वा. नाईस. अर्जुन, तुम्ही कोणत्या फाउंडरला भेटला नाहीयेत ते सांगा ना. अरे त्या दोन्ही टायटन्सना इकडे आणा, नाहीतर या दिवसभर विंडो शॉपिंग करत राहतील. सर, हे प्युअर शॉपिंग आहे. आता कार्ड काढून स्वाईप करतील ना, ते बघेल तुम्हाला. थँक्यू. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कस्टमर्सचा फीडबॅक नक्की कसा आहे, स्पेशली रिपीट कस्टमर्सचा. सध्या आमचा कस्टमर रिटर्न रेट आमच्या वेबसाईटवर जवळजवळ 18 ते 20% मध्ये आहे. ठीक आहे, चला तर मग एकदा आपण मार्केट डिमांड पण पाहून घेऊया. आता यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की या प्रोडक्टची तुमच्या हिशोबाने मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. ऑलमोस्ट 50-50 वाला विषय. 55% लोकांना वाटतंय की हो याची गरज आहे आणि 45% लोकांना वाटतंय की याच्याशिवाय पण आयुष्य ठीकठाकच चाललंय. तर तुम्ही तुमची एकदा अपेक्षा सांगून टाका. माझी आस्क आहे 75 lakhs फॉर 1% इन द कंपनी. तर आता तुम्ही जे व्हॅल्युएशन केलेलं आहे हो 75 करोड, हो बरोबर? हो. तुम्ही, माझ्या मते तुमचा बर्न रेट किती आहे मंथली? फक्त ऑनलाईन वर माझा बर्न रेट 2 लाख दर महिन्याला आहे. 2 ते 3 लाख. आमचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 10.5 करोड आहे, ज्यात आमचं नेट प्रॉफिट 25 ते 30 लाख आहे रेकॉर्डवर. 30 लाख. हो. तर 30 लाखांवर तुम्ही 75 करोडचं व्हॅल्युएशन केलं. जरा सांगा, एक्सप्लेन करा, मला कळत नाहीये. सर, मी 30 लाखावर 75 करोडचं व्हॅल्युएशन नाही केलंय. माझा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 10.5 करोड आहे. यावर्षी 4 महिन्यांचा टर्नओव्हर 4 करोड आहे. आम्ही सगळे सेट आहोत. आमचं गोल आहे की यावर्षी आम्ही 20 करोडच्या बिझनेसपर्यंत पोहोचू. जबाबदारीने मी विचार केलाय की 15 करोड तर डेफिनेटली होणार. तर तुम्ही फ्युचर सेल्सवर 5 टाइम्सचं मल्टिपल घेतलं. आम्ही फ्युचर सेलला डिस्काउंट करून 5 टाइम्सचं मल्टिपल घेतलंय. तुम्ही हे पण अज्युम करताय की तुमचे B2C सेल जे युनिरेक आहेत, जे जवळपास 4 ते 5 करोड करेल यावर्षी युनिरेक, हो. आणि तुमचा B2B सेल जवळपास 10 ते 12 करोड होईल. हो, B2B 10 ते 12 करोड. B2B सेलवर मल्टिपल 1 ते 2 पट होते, त्यापेक्षा नाही, जास्त तेवढंही नक्कीच. नाही. उलट मी तर म्हणेन तुम्ही B2B रेव्हेन्यूवर इतकं नाही मागू शकत. एक पट घेऊ शकता तुम्ही. पण हे बघा, आपल्याला कोणत्या बिझनेसवर इंटरेस्ट आहे? ब्रँड बिझनेसवरच तुम्हाला व्हॅल्युएशन मिळतं, तुम्हाला B2B वर ते नाही मिळत. मी आताही असं म्हणेन की तुमचं 75 करोडचं व्हॅल्युएशन मला तरी जास्त वाटतं. संदेशजी, तुम्हीच सांगा, काय व्हॅल्युएशन योग्य आहे या कंपनीचं? संदेशजी, तुम्ही टायटन आहात, तुम्हाला विचारायचंय, तुम्ही पण एक ऑफर द्या ना. ऑफर तर तेव्हा देणार ना सर, जेव्हा आमच्या दोघांमधलं अंतर जरा कमी असेल. जर आता आपण ती गोष्ट बोलतोय की हँडशेक करायचं आहे, तर माझ्या मते हे फार कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आहेत. असंही असेल की यांचा रेव्हेन्यू वाढतोय, कॉंग्रॅच्युलेशन्स, पण मी आज तुमच्याशी हँडशेक नाही करू शकत. नो प्रॉब्लेम, थँक्यू. ठीक आहे अर्चनाजी, तुम्ही. जर तुम्हाला ही कंपनी मोठी बनवायची असेल तर फक्त 16 तास किंवा 24 तास, म्हणजे आंघोळ करताना झोपतानाही जर तुम्ही युनिरेकचाच विचार केला आणि त्यावर काम करत राहिला तरच कंपनी मोठी होईल आणि मग तुम्हाला मोठी व्हॅल्युएशन मिळू शकते. तरीही 5x खूपच जास्त आहे फॉरेन अपॅरल B2Cचं, आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी हात नाही मिळवू शकत. आय एम नॉट कन्व्हिन्स्ड. तुमचं हार्डवर्क पर्सिव्हरन्स खरंच ग्रेट आहे. मी तुम्हाला याबद्दल आधीच कॉंग्रॅच्युलेट केलंय, थँक्यू. बट आय वुड वॉन्ट टू स्टे आउट. थँक्यू. मला असं वाटतंय देर इज अ स्टाईल इन टी शर्ट्स अँड बिहेवियर इन टी शर्ट्स अँड अ कनेक्शन अँड कम्युनिटी इन टी शर्ट्स जे ट्रेडिशनल स्लीवलेस जॅकेट किंवा नेहरू जॅकेट बरोबर जात नाही. मी ॲज अ कस्टमर म्हणून बोलतेय आणि याच फीडबॅकच्या बेसिसवर पण मला नक्कीच वाटतंय की तुम्ही खूप पुढे जाल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला, पण मी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकणार. आता लास्ट वर्ड्स D2C एक्सपर्ट कडून. फॅशन हे भारताचं सर्वात कम्पिटेटिव्ह मार्केट आहे. D2C 20-30% अजून पे करायला लावायचे कस्टमरला, अजून पैसे घेणं. प्लेन टी शर्ट, प्लेन पोलो, प्लेन जॅकेट्स एक फार कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. माझा हा व्ह्यू आहे की तुम्ही एका गोष्टीवर फोकस करा. जर तुम्ही जॅकेट्स पण कराल, तुम्ही टी शर्ट्स पण कराल, ते सगळं बेसिक्स मध्ये येतं. युनिक्लो सारखे ब्रँड बेसिक्स करतात.
तुम्ही तिथे जिंकूही शकता. ब्रँड जसे सेन्सेस आणि मार्च चांगलं करतायत कारण आपण लोगोपासून दूर जातोय. तर ही कारण आहेत की आज मी तुमच्या बरोबर हात मिळवू शकत नाही. पण पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही अजून पुढे जाल आणि तुमचा ब्रँड बनेल तेव्हा आपण होपफुली परत नक्की भेटू. शुअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 मला असं अजिबात वाईट वाटत नाही की मला इन्व्हेस्टमेंट का नाही मिळाली. जी ॲडवाईस मिळाली ती मला वाटतं की खूपच चांगली आहे आणि आम्ही डेफिनेटली त्यावर काम करू.